प्रचारासाठी आपण आलात, 3 ते 4 समाधी घेतल्या, कसा प्रतिसाद मिळतो? जबरदस्त प्रतिसाद आहे। इथं असणाऱ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे। बऱ्याच गावात मी गेलो, तिथं असणाऱ्या लोकांशी मी चर्चा केली। रविकांत भाऊ बोपचे हे गेल्या वेळेस सुद्धा आमदारकीसाठी उभे होते, थोडक्यात त्यांचा पराजय झाला, पण घरी न बसता गेल्या 5 वर्षामध्ये लोकात गावागावात जाऊन लोकांशी संपर्क केला, त्यांच्या अडचणी ते सोडवल्या। त्यामुळे लोकांचा विश्वास त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि जे आज विद्यमान आमदार भाजपचे इथं आहेत, त्यांना लोक लुटारू आमदार म्हणतात असं आम्हाला कळलेलं आहे, पर्सेंटेजवाले आमदार। आणि म्हणून आपले गुड्डू भाऊंबरोबर इथं असणारी जनता आहे, विजय हा गुड्डू भाऊंचा 100% होईल। लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक होती, आता ही शेवटची असल्याची काही जण सांगत आहेत, पण पोरासारख्या पुतण्याला तुम्ही सोडलं आणि नातवाकडे लक्ष दिलं असं अजित पवारांनी म्हटलंय। पवार साहेब एक तर कुठलीही निवडणूक तिथं लढत नाहीत, ते मार्गदर्शक या भूमिकेमध्ये आहेत आणि पवार साहेब मार्गदर्शन आतापर्यंत करत आलेलेच आहेत आणि उद्याही ते करणार आहेत। आता कोण काय बोललं कशावर, माझं एकच मत आहे की विकासावर आपण बोलूया, भावनिक मुद्द्यावर बोलण्यापेक्षा विचारावर बोलू, विकासावर बोलू आणि लोकांवर बोलू। त्यामुळे हे राजकारण परत एकदा वेगळ्या लेवलला न जाता विचार, विकास आणि लोक याच्यावर जास्त बोलणं उचित ठरू शकतं। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये जे न्यायमूर्ती चांदीवाल आहेत, त्यांनी एक मोठा गौरवस्फोट केला की अनिल देशमुखांना अहवालामध्ये क्लीन चिट मिळाली नाही असं त्यांनी म्हटलंय। एकतर कुठलाही अहवाल कोणालाही क्लीन चिट देत नसतो, वस्तुस्थिती तो मांडला जातो आणि वस्तुस्थिती मांडल्यानंतर मग कोर्टामध्ये निकाल दिला जातो की क्लीन चिट आहे का नाही। त्यामुळे अहवाल, आणि मला आश्चर्य एवढंच वाटतं की एका कुठल्या तरी मीडियावर जाऊन इंटरव्ह्यू जर दिला जात असेल आणि कशा पद्धतीने हा अहवाल बनवला, काय केल्या, काय गोष्टी केल्या गेल्या, मग कुठंतरी जर असं मुद्दामून केलं जातंय का, ह्याच्या मागे कुठं सरकारचे लोक आहेत का, याचा संभ्रम निर्माण केला जातोय का कुठला दबाव आहे का, हे खऱ्या अर्थाने बघावं लागेल। आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, तो अहवाल जेव्हा न्यायव्यवस्थेकडे जाईल, न्यायव्यवस्था त्याच्यावर जेव्हा निकाल घेईल, निर्णय घेईल, त्यानंतरच आपल्याला याच्याबद्दल खूप स्पष्ट बोलता येईल। इंग्लिश न येताही मी राज्याचं बजेट सादर केलं, योगेंद्र साधा टिंब देखील काढता येत नाही, त्यांना काढून दाखवावं असं अजित पवारांनी म्हटलं आहे। अजितदादा जेव्हा पूर्वी बजेट मांडत होते त्या बजेटला शिस्त होती, पण भाजप बरोबर गेल्यानंतर जे बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे त्याला कुठलीही शिस्त राहिलेली नाही। इंग्लिश हा विषय एवढा महत्त्वाचा नसला, पण जेव्हा आपण तिथं फायनान्स मिनिस्टर असतो, जेव्हा आपण तिथं एखादं बजेट मांडत असतो, पूर्वी दादा हेच म्हणायचं असतं की शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे, पण आज बेशिस्तपणा त्या बजेटमध्ये का आलाय, तर भाजपमुळे आलाय। आता संगतच तशी असेल, संगतच जर बेशिस्त असेल, काही प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट नाही तर त्याचा प्रभाव हा बजेटवर आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे संकेत आज राज ठाकरे यांनी दिले आहे। कुठेतरी राज ठाकरे साहेबांना असं वाटलं असावं भाजपच्या नादी लागून काय आपला फायदा होणार नाही, आपण उलट उद्ध्वस्त होऊ। भाजपने हरियाणामध्ये काही पार्ट्या उद्ध्वस्त केल्या, तिथं बिहारमध्ये काही पार्ट्या उद्ध्वस्त केल्या, आणि या महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या बद्दल बोलायचं झालं ना, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं, तिथंही अपक्ष उमेदवार उभे करून कुठेतरी या 2 मित्र पक्षाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय। राज ठाकरे साहेब हुशार नेते आहेत, त्यामुळे भाजपपेक्षा महाविकास आघाडी बरी, आणि पूर्वीचे संबंध त्यांचे आहेत, ते स्वतः दोघं भाऊ आहेत, अशात भावाबरोबर जाणं आणि उद्या जाऊन भाजपच्या विरोधात ताकदीने लढणं हे कदाचित त्यांना उचित वाटलं असावं, पण त्यांनी संकेत दिलेत, अजून निर्णय तरी घेतला नाही। बघू येत्या काळामध्ये काय होतंय। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज़ प्रभात मीडिया।